ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये 11वी साठी ॲडमिशन घेतलेली असेल आणि ते सुद्धा सायन्समध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या अगोदर आपण ही अपडेट दिलेली होती, परंतु तेव्हा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन झालेल्या नव्हत्या। तर आता राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये एक परिपत्रक आलेलं होतं, यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे बघू शकता। जे विद्यार्थी JEE नीट किंवा MST CET 2025 म्हणजे 25 चे 27 म्हणजे तुम्ही कधी पुढच्या वर्षी जेव्हा 12वीला जासाल तेव्हाचे विद्यार्थी, तर त्यांना परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। तर यामध्ये जेही विद्यार्थी इच्छुक असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटा पुरवला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला मिळणार आहे आता टॅब। तर टॅब कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम बघू शकता या योजनेसाठी जी पात्रता असणार आहे ती काय आहे। तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, म्हणजे विद्यार्थ्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। विद्यार्थ्यांकडे नॉन क्रीमी लेअर असणं गरजेचं आहे। 2025 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक राहील। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तर यामध्ये कंडिशन काय बघू शकता। जे विद्यार्थी ग्रामीणमधून पास असेल त्या विद्यार्थ्यांना 60% वर पर्सेंटेज असणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी शहरी भागामधून पास असतील त्या विद्यार्थ्यांना 70% पर्सेंटेज असणं गरजेचं आहे। 70% वर पाहिजे तुम्हाला, आणि ग्रामीणमधून असाल तर तुम्हाला 60% वर पर्सेंटेज लागणार आहे। त्यानंतर यामध्ये विद्यार्थी हा सायन्स फील्डचा पाहिजे आहे। सायन्समध्ये जनरल सायन्स असो किंवा व्होकेशनल किंवा बायफोकल सब्जेक्ट घेतलेला असलेला विद्यार्थी सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये जर कुठे कोणाला पात्रतामध्ये जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला ती माहिती दिली जाणार। तर यासाठी आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल, त्यानंतर व्हॅलिड असणं गरजेचं आहे, म्हणजे एक्सपायर नको, आणि लेटेस्ट डॉक्युमेंट पाहिजे, कारण संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्याचे आधार कार्ड, आणि आधार कार्ड दोन्ही साईडनं फ्रंट आणि बॅक साईडनं असणं गरजेचं आहे। रहिवासी पुराव्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट, जातीच्या पुराव्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं आहे। 10वीची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला। 11वी मध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलेली आहे त्याबद्दलचं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट, आणि तुम्ही जेही फी भरलेली असेल कॉलेजला तर ती फीची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर हँडिकॅप असल्यास पुरावा द्या, अनाथ असल्यास पुरावा द्या, अशाबद्दलचे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावं लागणार आहे। फॉर्ममध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर यामध्ये कोणकोणत्या कास्ट फॉर्म भरू शकतात तर बघा, OBC विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, VJA विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, भटक्या जमाती म्हणजे NTB, NTC, NTD आणि SBC, फक्त ज्या कास्ट यामध्ये सांगितलेल्या आहे एवढ्याच कास्ट यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये फॉर्म कोण भरू शकत नाही, SC कास्टचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, ST कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, ओपन विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, EWS विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आहे। जेवढ्या कास्ट यामध्ये 6 कास्ट सांगितलेले आहे फक्त एवढ्याच कास्ट यामध्ये फॉर्म भरू शकतात। आणि यासाठी महिलांनी फॉर्म भरा, कारण की 30% जागा महिलांसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त महिला यासाठी इलिजिबल असणार आहे, म्हणजे त्यांचे नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे। तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ही साईट दिलेली आहे mahajyoti.org.in। पुढील व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला आणि याला जर प्रतिसाद मिळाला तर पुढील व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर यामध्ये JEEचं जे सांगितलं JEE नीट MST CET हे ऑप्शन तुम्हाला दिलेलं राहणार, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशनची लिंक राहणार, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे 21 तारखेला एक परिपत्रक आलेलं आहे की ज्यामध्ये जी डेट दिलेली होती ती डेट अगोदर होती, म्हणजे संपलेली होती। तर यामध्ये
तर जी तारीख आहे ही आता वाढून दिलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर या अगोदर कोणत्या विद्यार्थ्यांनी जर रिसिप्ट टाकलेली असेल, म्हणजे फॉर्म भरलेला आहे, रिसिप्ट टाकलेली आहे, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते, तर ते विद्यार्थी फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात। किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे, आता ॲडमिशन झालेली आहे, ते विद्यार्थी 31 तारखेपर्यंत त्यांचे फॉर्म भरू शकतात, दुरुस्ती सुद्धा करू शकतात। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। हे दोन्ही परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। तिथून तुम्ही संपूर्ण माहिती एकदा रीड करा, डॉक्युमेंट संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा। 31 तारीख 2025 ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे। यामध्ये जर कुठे कोणाला अडचण असेल, कोणती माहिती समजलेली नसेल, तर तुम्ही कमेंट्स करू शकता। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर जर तुम्हाला मोफत टॅब पाहिजे आहे 11th ॲडमिशनच्या विद्यार्थ्यांना, आता मोफत टॅब आणि त्यासोबतच 6 GB पर डे इंटरनेट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही जेही तयारी करणार आहे, JEE, नीट किंवा MST-CET, त्याबद्दलची संपूर्ण तुम्ही तयारी त्या टॅबवर आणि तुम्हाला इंटरनेट सुविधासुद्धा मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर फॉर्म कसा भरायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, ज्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलेली आहे ते विद्यार्थी, आणि पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण देणार आहे। त्याप्रकारे तुम्ही तुमचे जेही फॉर्म आहे हे फिलअप करू शकता आणि मोफत टॅब योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।